नवे उच्चांक गाठतोय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर हे सोनं गेलंय। मात्र तुमची सोन्याची हौस भागवण्यासाठी किंबहुना सोनं खरेदीची हौस भागवण्यासाठी एखादा पर्याय उभा केला तर चीनमध्ये सोनं व्यापाऱ्यांनी असाच काहीसा एक पर्याय आता तयार केलेला आहे। काय आहे हा पर्याय आणि त्यामुळे सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी सोपी होतीये, पाहूयात। भारतासह जगभरात सोन्याचे दर गगनाला भिडलेत, त्यामुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं दिसतंय। पण चीनी लोकांनी यावर एक उत्तम उपाय काढलाय। भारताप्रमाणेच चीनमध्ये देखील सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, पण तिथेही सोन्याचे भाव चांगलेच वाढलेत। चीनमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 9,580 युआन मोजावे लागतात, म्हणजेच भारतीय चलनानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,18,350 रुपये आहे। तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 8,780 युआन आहे, म्हणजेच भारतीय चलनानुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,08,470 रुपये मोजावे लागतात। चीनच्या तुलनेमध्ये भारतामध्ये सोन्याच्या भावानं सर्व रेकॉर्ड मोडलेत। सध्या सोन्याचे दर 1,25,000 पोहोचलेत, त्यामुळे दिवाळीत सर्वसामान्य नागरिक सराफा बाजारात फिरकण्याची शक्यता फारच धुसर आहे। पण चीनमध्ये सर्वसामान्यांनी यावर एक तोडगा काढलाय। चीनच्या बीजिंग शहरामध्ये सोन्याच्या दागिन्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। इथे लाईटवेट ज्वेलरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। चीनी नागरिक कमी किमतीत सोन्याचे दागिने उपलब्ध झाल्यामुळे फारच समाधानी दिसतायत। गेल्या काही वर्षात सोन्याचा दर चांगलाच वाढलाय, त्यामुळे आम्ही कमी वजनाचे दागिने घडवत आहोत, जे कमी किमतीत विकता येतात। याशिवाय दागिन्यांमध्ये मोती आणि इतर वस्तू वापरतो, ज्यामुळे सोन्याचे दागिने अधिक आकर्षक होतात। लाईटवेट ज्वेलरी ही सर्वसामान्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे। भारतीय बाजारपेठांमध्ये जास्तीत जास्त 24 आणि कमीत कमी 14 कॅरेट पर्यंत दागिने घडवले जातात। 24 कॅरेट दागिने म्हणजे 100% शुद्ध सोनं मानलं जातं, तर 14 कॅरेटमध्ये 58% शुद्धता असते। 14 कॅरेटपेक्षा कमी शुद्धतेचे दागिने बनवल्यास सर्वसामान्यांसाठीही सोनं खरेदी आवाक्यात येऊ शकेल। सर, खरी गोष्ट आहे। आज तुम्ही पाहिलं सोन्याचा दर जवळपास 1,35,000 पोहोचलेला आहे। सर, आता याच्यामध्ये कसं आहे, लग्न सराईमध्ये आपले परंपरेनुसार मुली किंवा मुलं लग्नामध्ये किंवा असं रेग्युलर यूजसाठी सोनं घालतातच। आता याच्यामध्ये उपाय असा आहे की लाईटवेट ज्वेलरी आता सध्या प्राधान्य जास्ती भेटते आहे, कारण की लाईटवेट ज्वेलरीमध्ये पण हॉलो ज्वेलरी आलेली आहे। लाईटवेटमध्ये चांगले मोठे डिझाईन्स आलेले आहे। आता हॉलो ज्वेलरीमध्ये ती लाईटवेट असते, पण ती हॉलो असते, म्हणजे तरी पण ती वजनी हेवी दिसते। सध्या त्याला जास्ती प्राधान्य देत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।